आपण पाहतोय की इराण, इस्रायल, अमेरिका या सध्या युद्धाचा फटका जे आहे ते वेगवेगळ्या गोष्टींवर बसतोय. आपण पाहू शकतो की यामध्ये जे आहे ते महाराष्ट्राचं जे ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, या ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील या युद्धाचा फटका बसल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतं. यामध्ये आपण सध्या करमाळ्यातील जे शिवरत्न ॲग्रो सर्व्हिस या ठिकाणी आपण पाहू शकतो. सध्या हे जे आहे ते सध्या शेतीसाठी जे पाईपलाईनसाठी लागणारे PVC पाईप आहेत, त्यांच्यात देखील सध्या या युद्धामुळे जे आहे तो फटका बसला आहे. यामध्ये त्या पाईपचे दर देखील वाढल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपल्याबरोबर जे पाईपलाईनचे विक्रेते आहेत ते आपल्याबरोबर काय सांगाल. आपण पाहतोय की या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचा जो एक कणा समजला जातो शेती, त्याला देखील याचा फटका बसतोय. सध्या पाईपलाईन उन्हाळ्यामध्ये केली जाते. कशा पद्धतीने याचे दर वाढलेत का काय सांगाल. याला PVC पाईपसाठी कच्चा माल जो लागतो तो रेझिन म्हणून कच्चा माल आहे. तर त्या कच्च्या मालाचं उत्पादन हे पेट्रोकेमिकल पासून होतं. पेट्रोकेमिकल हा आपल्याला बाहेर देशातून भारतामध्ये आयात केला जातो. त्यामध्ये काही कंपन्या आपल्या भारतातील आहेत, त्या कच्चा मालाचा पुरवठा ह्या सगळ्या पाईप बनवणाऱ्या उद्योगाला किंवा प्लॅस्टिक बनवणाऱ्या उद्योगाला पोचवतात. तर त्यामध्ये PVC पाईप असेल, काळा आपला HDP पाईप असेल किंवा इतर जी काही पॉलिथिन आयटम असतील किंवा इरिगेशनची जी काही सगळी साधनं आहेत, त्या प्रत्येक गोष्टीवर ह्या युद्धाचा परिणाम जाणवतोय. थेटपणे किंवा वाहतुकीच्या माध्यमातून किंवा ह्या कच्च्या मालाच्या माध्यमातून जे काही रेट वाढलेले आहेत ते काय असे कुणाचा फुगवटा नाही किंवा काय नाही. येणाराच रेट हा वाढून कंपनीकडून येतोय. त्यामुळे कुठलाही दुकानदार असं नाही की त्याला ग्राहक नकोय. प्रत्येकाला ग्राहक पाहिजेच आहे. परंतु हे कृत्रिम फुगवटा हा स्थानिक पातळीवरचा नाही, हा हे वरून येतानाच रेट वाढवून येते. आपण पाहतोय की सरासरी वेगवेगळ्या साईजच्या पाईप आहेत. त्यामध्ये 20 फुटीमध्ये 3 इंची असेल, 2.5 इंची असेल, 5 इंची असतील. काय रेट काय सध्या त्यांचं कॅटेगरीमध्ये. साधारण आता फिनोलेक्स कंपनीचा जर विचार केला तर आपण 425 रुपये हा काही दिवसापूर्वी रेट होता. तर त्यापूर्वी साधारण जानेवारी महिन्यामध्ये त्यापेक्षा कमी दर होता. 2017 साली जे काही पाईपचे रेट होते ते रेट आपल्याला जानेवारी डिसेंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर ज्यावेळेस हे युद्ध चालू झालं त्यानंतर देखील परिस्थिती स्थिर होती. परंतु ज्यावेळेस कच्चा माल येण्याला प्रॉब्लेम यायला लागला त्यानंतर कंपन्यांची ही दरवाढ चालू झाली आणि जसजशी दरवाढ होत गेली ती जवळजवळ आज 25% 30% ही दरवाढ झालेली जवळपास. PVC पाईप मध्ये असेल किंवा HDP पाईप मध्ये असेल किंवा इतर साहित्यामध्ये असेल. त्या पद्धतीने भविष्यात काय होईल ते सांगू शकत नाही. पण ही दरवाढ झाल्यामुळं व्यापार पेठेवर देखील परिणाम झालेला आहे. शेतकरी कुठल्याही खरेदीसाठी कुठल्याही दुकानाकडे फिरकताना दिसत नाही. नक्कीच आपण पाहतोय की या युद्धाचा जो फटका आहे तो थेट देखील आता शेतकऱ्यांच्या वरती देखील पाहायला मिळतोय. उन्हाळ्यामध्ये जे आहे ते शेती सिंचनासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतामध्ये पाईपलाईन केली जाते. परंतु याच युद्धाचा फटका बसला असून यामध्ये आहेत साधारण कमीत कमी 150 ते 800 रुपयापर्यंत या विविध ज्या साईजचे पाईप आहेत त्यांचे दर वाढल्यामुळं शेतकरी देखील सध्या याकडे पाईपलाईनकडे जो आहे तो सध्या वळत नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. यामध्ये जे आहे त्या या बाजारपेठा देखील सध्या जे आहे ते ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नक्कीच या युद्धाचा जो आहे तो फटका या शेती व्यवस्थेला देखील आता बसताना आपल्याला पाहायला मिळतंय. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.